जगामध्ये जेवढा काही डेटा क्रिएट होतो त्याचा 20% डेटा फक्त भारतामध्ये क्रिएट होतो आणि स्टोअर किती होतो फक्त त्यातला 1%. एवढंच नाही, जेव्हा तुम्ही ChatGPT यूज करता किंवा फोनपे यूज करता एखाद्या ट्रान्झॅक्शनसाठी किंवा जेव्हा तुम्ही हॉटस्टारवर क्रिकेटची मॅच बघता तेव्हा प्रत्येक वेळी डेटा क्रिएट होतो आणि हा जो डेटा आहे फार मोठ्या प्रमाणात क्रिएट होतो, ज्याला कुठे ना कुठे स्टोअर करावं लागतं. याआधी हा जो डेटा आहे हा कधी अमेरिकेमध्ये तर कधी सिंगापूरमध्ये स्टोअर केला जायचा, पण भारत सरकारने मध्यंतरी एक डिसिजन घेतली ज्यामुळे या सेक्टरचं भवितव्य पूर्णपणे बदलून गेलं. एवढंच नाही, काय तो डिसिजन होता त्याबद्दल आपण समजून घेऊया. सोबतच हे पण समजून घेऊया की भारतामध्ये बघा भरपूर बूम आलेले आहेत मल्टिपल सेक्टर्समध्ये. आजपासून 10 वर्षांपूर्वी प्रत्येक जण म्हणत होतं की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज भारताकडे आहे. चायनाला भारत कॉम्पिटिशन देऊ शकतं, भारताकडे सगळं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्येच होणार, आपल्याला बाहेरून काही आणायची गरज पडणार नाही, आपण एक्सपोर्ट ड्रिव्हन इकॉनॉमी बनू. पण आजही जर आपण बघितलं तर आजही आपण मोठ्या प्रमाणात इम्पोर्टच करतो, एक्सपोर्ट फार कमी करतो. त्यामुळे आपली ट्रेड डिफिसिट जी आहे ती फार जास्त आहे, जी कुठल्याही इकॉनॉमीसाठी धोकादायकच आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बोलायचं झालं तर मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग सोडली तर बाकी कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण काही खास करू शकलो नाहीये. त्यामुळे या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये फार अशा काही कंपनीज तयार नाही झाल्या ज्यांनी काही एकदमच काही क्रेझी करून दाखवलं. पण तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की जे डेटा सेंटर सेक्टर आहे याचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस मॅन्युफॅक्चरिंग किंवा बाकी जे काही सेक्टर्सच्या गप्पा आपण ऐकल्यात मागच्या दशकामध्ये त्यापेक्षा फार फार जास्त आहेत. का? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगेल. सोबतच ते कुठले सेक्टर्स आहेत, त्या कुठल्या कंपनीज आहेत ज्यांना या गोष्टीचा फार फायदा होऊ शकतो. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. 2023 मध्ये भारतामध्ये कायदा पास झाला. कायद्याचं नाव होतं डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन, या म्हणजेच DPDP ऍक्ट. या ऍक्टचं काय म्हणणं होतं की जो भारतीयांचा डेटा आहे तो भारताचा स्टोअर केला जावा, जो आधी अमेरिका आणि सिंगापूरमध्ये व्हायचा. आता या एका ऍक्टमुळे भरपूर कंपन्यांना फोर्स केला गेला की तुम्ही इंडियामध्ये तुमचे डेटा सेंटर ओपन करा. भरपूर जणांना वाटतं डेटा सेंटर का आले तर टेक्नॉलॉजी कंपनीजमुळे आले, ChatGPT वगैरे यांच्यासारख्या नाही. भारत सरकारने फोर्स केल्यामुळे आज HDFC बँक, ICICI बँक हे सुद्धा आपले स्वतःचे डेटा सेंटर्स बिल्ड करतात. सोबतच जो AI बूम आलेला आहे त्यामुळे तर डेटा सेंटरला फायदा होतोच आहे. आता हा कायदा झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये भारतामध्ये जवळपास 3 लाख कोटींची डेटा सेंटरची इन्व्हेस्टमेंट झाली. त्यातले भरपूर डेटा सेंटर्स जसे AWS म्हणजे Amazon वेब सर्व्हिसेसचे डेटा सेंटर्स नवी मुंबईमध्ये सुरूही झाले. सध्या भारतामध्ये जेवढेही डेटा सेंटर्स आहेत त्यांपैकी 52% डेटा सेंटर्स हे एकट्या नवी मुंबईमध्ये आहेत. आता बाकी त्यांना एक टफ कॉम्पिटिशन मिळायला लागली आहे काही राज्यांकडून, सांगतो मी तुम्हाला थोड्या वेळात. पण एक गोष्ट तुम्ही इथे समजून घ्या की एवढा मोठा डेटा जर स्टोअर करायचा तर डेटा सेंटरची डिमांड ही फार जास्त असेल, तर एक फारच मोठं डेटा सेंटरचं सेक्टर बिल्ड होणार आहे. ऑलरेडी भारतामध्ये खूप सारे डेटा सेंटर्स आहेत, भरपूर जणांना त्याची माहिती नाहीये. पण तुम्हाला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की जर तुम्हाला डेटा सेंटर सेक्टरला फार चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला त्याची पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज काय काय या तर मी सांगितलंच आहे, त्याची डाऊन साईड सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या मार्केट फार पडलेलं आहे आणि अशा मार्केटमध्ये जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ते फार घाबरून जातात. पण हाच टाइम व्हॅल्यू इन्व्हेस्टर्ससाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतो. जर तुम्ही बरोबर रिसर्च करून इन्व्हेस्ट केलं तर अशा डाऊन मार्केटच्या फेजमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात लॉंग टर्म वेल्थ बनवू शकता. पण प्रॉब्लेम हा आहे की बऱ्याच जणांकडे रिसर्च करण्यासाठी वेळच नसतो आणि याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही लॉन्च केला आहे इकाशी प्रो. इकाशी प्रो मध्ये रिसर्चचं काम आमचं आणि इन्व्हेस्टिंगचं डिसिजन घ्यायचं काम तुमचं. इथे दर महिन्याला आम्ही तुमच्यासाठी एक वेल रिसर्च स्टॉक्स आयडेंटिफाय करतो आणि जर कुठल्या महिन्यात मार्केट फार जास्त पडलं असेल तर त्या महिन्यात आम्ही तुम्हाला 2 स्टॉक सुद्धा शेअर करतो. यामुळे तुमची इन्व्हेस्टिंगची जी प्रोसेस आहे ती खूप सोपी होऊन जाते. आणि हो, आम्ही सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहोत. जर तुम्हाला वेळ वाचवायचा आहे आणि रिसर्चचं काम एक्सपर्टच्या हातात सोपवायचं आहे तर इकाशी प्रो तुमच्यासाठी आहे. या कम्युनिटीमध्ये 2 प्लॅन्स आहेत. पहिला आहे 6 महिन्याचा प्लॅन जिथे तुम्हाला 6 वेल रिसर्च स्टॉक्स मिळतात आणि दुसरा आहे 12 महिन्यांचा प्लॅन जिथे तुम्हाला 12 वेल रिसर्च स्टॉक्स मिळतात. हे सगळे स्टॉक रिकमेंडेशन रिसर्च सोबत तुम्हाला ईमेल सोबतच व्हॉट्सअपवर मिळतात. आता जॉईन करायचं कसं तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. अजून एक गोष्ट, आम्ही इकाशी टाइम्स नावाची कम्युनिटी सुद्धा स्टार्ट केली आहे जिथे आम्ही तुमच्यासोबत डेली स्टॉक मार्केट न्यूज, जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत त्यावर माझं ओपिनियन काय आहे आणि जे मेन बोर्ड IPOs आहेत त्या प्रत्येक IPOचा डिटेल रिसर्च रिपोर्ट तुम्हाला इथे मिळतो. तर जे कोणी या महिन्यात इकाशी प्रो कम्युनिटी जॉईन करतील त्यांच्यासाठी इकाशी टाइम्स पूर्णपणे फ्री राहील. तो वेळ न घालवता लगेच फॉर्म फिल करा. लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये. फॉर्म फिल केल्यानंतर आमची टीम तुम्हाला लगेच रीच आउट करेल आणि या प्लॅन बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन सुद्धा करेल. तर भेटूया कम्युनिटीमध्ये आणि चला वळूया व्हिडिओकडे. एका केस स्टडीने मी तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, हैदराबादच्या जवळ एक खेडं आहे ज्याचं नाव आहे मेकागुडा. मेकागुडाचा जो मेन इन्कम सोर्स आहे तो आहे फार्मिंग आणि डेअरी प्रोडक्ट्स. आता याच्यावरच त्यांची पूर्ण इकॉनॉमी चालते त्या व्हिलेजची. आता काही वर्षांआधी एक अनाउन्समेंट झाली की मायक्रोसॉफ्ट हैदराबादच्या जवळ एक डेटा सेंटर ओपन करणार आहे. सगळे खुश, सरकार खुश, लोक खुश. आता इथले लोकही थोडे खुशच झाले की त्यांनाही वाटलं की आपल्याला पण छोटे मोठे काहीतरी कामं मिळतील आणि काही 100-150 लोकांना कामही रोजगारी मिळाला त्याद्वारे. आता हे जे खेडगाव होतं त्याच्या शेजारी टुंगा कुंटा नावाचं एक तळ होतं, एक लेक होता.
होतं मोठं. आता हळूहळू जसं डेटा सेंटर स्टार्ट झालं, काम करायला सुरुवात झाली, तसं लोकांनी ऑब्झर्व केलं की ह्या लेक मधलं जे पाणी आहे ते कमी होत आहे आणि फार जास्त प्रमाणात ते कमी होत आहे. सोबतच त्यांनी हे पण ऑब्झर्व केलं की पाण्याची क्वालिटी खराब होत आहे. मायक्रोसॉफ्टचं डेटा सेंटर या लेकला डम्पिंग यार्ड म्हणून यूज करत. मग हळूहळू काही 6 महिने गेले आणि त्यानंतर त्यांना कळलं की आपल्या फार्मला नेण्यासाठी इथून पाणीच आपल्याला भेटत नाहीये, पाण्याची क्वालिटी खराब झाली आहे, पिकं होत नाहीये. ते विलेज एवढ्या प्रॉब्लेम मध्ये आलं की आज केस सरळ तेलंगणा हायकोर्टमध्ये गेलेला आहे. सेम गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये होत आहे. तिथे योटा नावाची कंपनी फार मोठी प्लेयर आहे डेटा सेंटरमध्ये, ती त्यांचं डेटा सेंटर ओपन करते ग्रेटर नोएडामध्ये. आता तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की जिथे आम्ही खोदल्यावर विहिरीला किंवा बोरिंगला पाणी 30-40 फुटांवर लागायचं, आज 80 फुटावरही पाणी लागत नाही, 100-150 वरही लागत नाहीये विहिरीला पाणी. अशा प्रकारची सिच्युएशन आज तिथे क्रिएट झालेली आहे. तर तिथे अजून तुम्ही जर डेटा सेंटर आणलं ज्याला लाखो लिटर पाणी लागतं डेली बेसिसवर, अगर जर त्याची साईज मोठी असेल तर मग आम्ही करायचं काय? असे भरपूर प्रकारचे प्रोटेस्ट हे भरपूर ठिकाणी चालू आहे. तर त्यामध्ये काही प्रमाणात एक छोटे मोठे सोल्युशन्स काही कंपनीने काढले आहेत, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण सध्या या फील्डमध्ये R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटची फार गरज आहे की कशा प्रकारे जे सी वॉटर आहे त्याचा उपयोग करून डेटा सेंटरचं काम चालवलं जाईल, जेणेकरून जे नॉर्मल पिण्याचं पाणी आहे ते इथे वाया घालवलं जाणार नाही. आता हे बघा, डेटा सेंटर बद्दल बोलायचं झालं तर रिसेंट टाइम मध्ये AWS म्हणजे अमेझॉन वेब सर्व्हिसेसने महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोबत जवळपास 70,000 कोटींचा MOU केलेला आहे, 70,000 करोड. गुगलने जवळपास 50,000 करोडची इन्व्हेस्टमेंट अनाउन्स केली आहे डेटा सेंटरमध्ये आंध्र प्रदेशमध्ये. अदानी, कॉनेक्स, एअरटेल, नेक्स्ट्रा, रिलायन्स अशा भरपूर कंपन्या, रिलायन्स मेटा सोबत येत आहे, अशा भरपूर कंपनीज ह्या आंध्र प्रदेशमध्ये येतात आहे, पर्टिक्युलरली वायझॅगमध्ये म्हणजेच विशाखापट्टणम मध्ये, आणि तिथे आपले डेटा सेंटर्स ओपन करतात आहे. फार म्हणजे 1.5-2 लाख कोटींच्या डील ऑलरेडी अनाउन्स झालेल्या आहेत, काही प्रोसेसमध्ये आहेत. मग या डील अनाउन्समेंट वरून एक गोष्ट क्लिअर आहे की डेटा सेंटर्स तर येतात आहे. आता यामध्ये एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की काही डेटा सेंटर येतील ते सक्सेसफुल राहतील, काही असे होतील ते फेलही होतील. मग अशामध्ये तुम्ही असं काय करू शकता ज्यामध्ये तुमचं शॉर्ट प्रॉफिट होईल? त्यासाठी तुम्हाला 1850ची केस स्टडी समजून घ्यायला पाहिजे. अमेरिकेमध्ये एक राज्य आहे कॅलिफोर्निया. कॅलिफोर्नियामध्ये 1850 मध्ये गोल्ड रश झाला. गोल्ड रश म्हणजे काय की भरपूर कंपन्या तिथे गेल्या आणि त्यांना कळलं की इथे गोल्ड भेटतंय. मग त्यांनी तिथे मायनिंग सुरू केली गोल्डची. काही कंपन्यांना भेटलं, भरपूर कंपन्यांना नाही भेटलं. त्यामध्ये भरपूर कंपन्यांनी फार मोठे लोक तिथे आणले, लेबर आणले, हे आणले, ते आणले. आता तिथे बसले जे लोक होते, काही मायग्रेटेड लोक होते तिथे गेलेले, त्यांनी काही गोष्टी ऑब्झर्व केल्या की अरे ह्या कंपन्या मायनिंग करतात आहे. त्यांना माहिती होतं की फार कमी चान्सेस आहे की कोणाला इथे गोल्ड मिळेल, पण मग त्यांनी असं डोकं लावलं की ज्यातून त्यांना 100% प्रॉफिट होईल. मग समोरच्या कंपनीला गोल्ड मिळो का ना मिळो. त्यातील एक व्यक्ती होते लेव्ही स्ट्रॉस. आता लेव्ही स्ट्रॉसची जीन्स तुम्ही कधी ना कधी घातली असेल किंवा बघितलं असेल त्यांचं शोरूम. आता लेव्ही स्ट्रॉस जगातली जीन्सची सगळ्यात मोठ्या कंपनींपैकी एक आहे. तर या कंपनीची सुरुवात त्या काळी त्या व्यक्तीने केली, लेव्ही स्ट्रॉसने. का? आता हे जे लेबर होते ना, मायनिंग करायचं, त्यांना घालण्यासाठी चांगले जर आपण कपडे तयार केले जे त्या कंडिशनसाठी अनुकूल असतील तर आपण फार मोठा पैसा कमवू शकतो, असं लेव्ही स्ट्रॉस नावाच्या व्यक्तीला वाटलं. मग त्याने लेव्ही स्ट्रॉस नावाची कंपनी सुरू केली, त्यांना कपडे बनवून दिले, डिमांड फार झाली, फार पैसा कमवला. आणि हळूहळू जेव्हा मग गोल्ड रश संपला तोपर्यंत त्यांनी भरपूर पैसा कमवला होता, प्रोडक्टही हिट होता. मग त्यांनी बाकी ठिकाणी विकायला सुरुवात केली. आता ही एकटी केस स्टडी नाहीये, इथे अजून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. तिथे आणखी एक व्यक्ती होते ज्यांचं नाव होतं हेनरी वेल्स. हेनरीने सुद्धा हे ऑब्झर्व केलं की यार इथे काही ना काही करायला पाहिजे. मग हेनरीने डोकं लावलं काय करता येईल की हे जे गोल्ड मायनर्स आहे यांना काय काय लागेल, यांना ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लागतील. गोल्ड आणायचं आहे, कुठे ना कुठे ट्रान्सपोर्ट करावं लागेल. सोबतच एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे लोक आलेले आहेत कॅलिफोर्नियामध्ये, यांना बँकिंग सर्व्हिसेस लागतील. मग ह्या व्यक्तीने बँकिंग सर्व्हिसेस आणि ट्रान्सपोर्ट हे दोन गोष्टी प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. आणि पुढे जाऊन ह्या व्यक्तीची जी फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे जगातली सगळ्यात मोठ्या फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीजपैकी एक झाली. कंपनीचं नाव काय? वेल्स फार्गो. तर जेव्हा एखादा रश किंवा बूम येतो त्यातून भरपूर सक्सेस स्टोरीज येतात. आज भारतामध्ये डेटा सेंटरचा बूम येतोय, भरपूर सक्सेस स्टोरीज येणार. तर आता ह्या सक्सेस स्टोरीज कोणत्या आहेत? त्यासाठी तुम्हाला असे काही कंपोनेंट्स बघावे लागतील जे या डेटा सेंटर इकोसिस्टमचा पार्ट राहतील, ज्यांचं सक्सेस इथे शॉर्ट आहे. जसं की डेटा सेंटरचं जे रॉ मटेरियल आहे ते काय आहे? एनर्जी. आता भारतातली 60% जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कोल मधून येते. आता कोलवर जास्त आपण काही निर्भर राहू शकत नाही. आणि हे जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ज्या डेटा सेंटर घेऊन आलेले आहेत, जसं गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, अमेझॉन असेल, यांनी प्लेज केलेलं आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये आम्ही 100% रिन्युएबल एनर्जीवर जाऊ. त्यामुळे डायरेक्ट डिमांड कोणाची आली इथे? रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जीमध्ये एक क्लायंट अदानी ग्रीनने सुरू पण केलेला आहे चेन्नईमध्ये डेटा सेंटर सेगमेंटमध्ये. वारी इथे एक्सप्लोर करत आहे काय काय करता येईल, वारी रिन्युएबल एनर्जीज. आणि अशा भरपूर रिन्युएबल एनर्जी कंपनीज आहेत ज्यांना या डेटा सेंटर ऑपॉर्च्युनिटीजचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आता त्या कुठल्या, त्यासाठी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये अनालिसिस, रिसर्च वगैरे करावा लागेल. सोबतच आता इलेक्ट्रिसिटी यांना डेटा सेंटरला फार मोठ्या प्रमाणात लागते. जसं सॅम ऑल्टमॅनने 2025 मध्ये सांगितलं की एका ChatGPT क्वेरीसाठी 0.34 वॉट अवरची इलेक्ट्रिसिटी लागते. ही फार जास्त आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी लागणार तर आणणार कुठून? तो रिन्युएबल इज द ओनली ऑप्शन. आता तुम्ही म्हणाल विंड की सोलर, तर विंड भारतामध्ये फक्त
4 स्टेटमध्ये फेवरेबल आहे. उत्तर आहे सोलर. आता सोलारच्या कंपनीज थोड्या तुम्हाला एक्सप्लोर कराव्या लागतील. हे झालं नंबर 1 सेक्टर. अगेन हे काही बाय साइड रिकमेंडेशन नाहीये, तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागेल. मी बस तुम्हाला सेक्टर स्पेसिफिक आयडिया देतोय. नंबर 2 कूलिंग. आता हे बघा, जी इलेक्ट्रिसिटी कॉस्ट या डेटा सेंटर्सला लागते त्यापैकी 40% कॉस्ट फक्त कूलिंग साठी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे कूलिंग लागते. कूलिंग साठी वॉटर, पाणी मोठ्या प्रमाणात लागतं. एका 100 शब्दांच्या AI प्रॉम्प्ट साठी 519 मिलीलिटर म्हणजे की अर्धा लिटर पाणी इथे लागतं. म्हणजे वॉटर ट्रीटमेंट कंपनीजकडे पण फार मोठी ऑपॉर्च्युनिटी इथे आहे. पण भारतामध्ये सध्या ज्या वॉटर ट्रीटमेंट कंपनीज आहेत त्यामध्ये डेंटा असेल किंवा इन्व्हायरो इन्फ्रा असेल, हे काही खास R&D किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत नाहीये. बेसिक लेवलला काम आहे. त्यामुळे फ्युचरमध्ये जर यांनी R&D मध्ये काहीतरी असं एक्सप्लोर केलं की सी वॉटरला वापरून डेटा सेंटरसाठी कसं जास्तीत जास्त वापरता येईल जेणेकरून पिण्याच्या पाण्यावर प्रॉब्लेम येणार नाही, तर फार मोठं एक इनोव्हेशन होऊ शकतं. फार मोठा पैसा ती कंपनी कमवू शकते. कोण हे करेल यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला हे पण बघावं लागेल की यांपैकी कुठकुठल्या कंपनीज रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D वर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात. सोबतच कूलिंग मध्ये भरपूर HVAC कंपनीज आहेत ज्या अग्रेसिव्हली या सेक्टरमध्ये काम करतात. वोल्टास त्यापैकी एक आहे. ऑलरेडी नोएडाच्या डेटा सेंटर प्रोजेक्टवर काम करते. ब्लू स्टार जे डेटा सेंटर स्पेसिफिक प्रेसिजन कूलिंगवर काम करतात, त्यांचा बिझनेस सुद्धा फार फास्ट वाढतोय. त्यामुळे अशा प्रकारच्या कंपनीजवर तुम्हाला रिसर्च करावे लागेल. हे बघा, यांपैकी भरपूर कंपनी सध्या अशा आहेत ज्यांचं व्हॅल्युएशन जास्त आहे. काही अशा ज्या फक्त नावाला वाटतं की डेटा सेंटरसाठी कामात येतील पण ऍक्च्युअल मध्ये नाहीये. त्यामुळे तुम्हाला रिसर्च करावा लागेल व्हॅल्युएशनचा पण आणि बिझनेसचा पण. त्यामध्ये तुमचे काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. एक नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर बनवूया. त्यानंतर इथे केबल, वायर्स आणि फायबरचा सुद्धा मोठ्या प्रमाणात यूज होतो. जसं की एका डेटा सेंटरमध्ये 100 किलोमीटरपेक्षा जास्त केबलचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे जे केबल आहेत, वायर कंपनीज आहेत, फायबर कंपनीज आहेत, यांना याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये पॉलिकॅब असेल, KEI इंडस्ट्रीज आहे, फिनोलेक्स केबल असेल किंवा स्टरलाइट टेक्नॉलॉजी आहे जे सबसी केबल लँडिंगवर काम करतात. अशा भरपूर कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो. कोणाला किती होईल हे डिपेंड करते की काय ते या सेक्टरसाठी करतात. आता सध्याच्या घडीला बघायचं झालं तर या कंपनीजचा डेटा सेंटरमधून येणारा रेव्हेन्यू फार कमी आहे. कारण डेटा सेंटर बूम अजून काही सुरू झालेला नाहीये तेवढा. फक्त अनाउन्समेंट झालेली आहे, थोड्याफार प्रमाणात काही झालेलं आहे. जेव्हा ते ऍक्च्युअलमध्ये रिअलायझेशन होईल, ऍक्च्युअलमध्ये काम सुरू होईल, तेव्हा तुम्हाला नंबर्स बघावे लागतील की कुठल्या ह्या कंपनीज आहेत ज्या फार मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा फायदा घेतात आहे. ते तुम्हाला थोडं आधी माहिती करून घ्यावं लागेल. नाहीतर वेळ गेल्यानंतर भरपूर या कंपनीज ओव्हर व्हॅल्यूड होऊन जातात. त्यानंतर लँड पार्सल. डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात लँड पार्सल लागतं. एक स्टोरी सांगतो तुम्हाला. 2019 मध्ये अनंतराज नावाची जी कंपनी आहे ज्यांचं दिल्ली NCR मध्ये फार मोठे लँड पार्सल त्यांच्याकडे आहे. यांचा एकदम स्लो रिअल इस्टेट बिझनेस चालू होता. तेवढ्याच डेटा सेंटरची डिमांड त्या एरियात आली. अनंतराजने विचार केला की रिअल इस्टेटमध्ये आपलं काम स्लो चालू आहे, डेटा सेंटरमध्ये जाऊया. मग यांचीच लँड यांनी डेटा सेंटरसाठी वापरायला सुरुवात केली. त्यांची मानेसर आणि पंचकुलामध्ये भरपूर लँड होती, ती त्यांनी डेटा सेंटरसाठी वापरायला सुरुवात केली. झालं काय, बिझनेस फार जोरात वाढला डेटा सेंटर्समुळे. शेअर प्राइस 30 रुपयांवरून 300 रुपयांवर गेली. तर अजून असे कुठले रिअल इस्टेट प्लेयर्स आहेत जे अशा प्रकारे डेटा सेंटरवर फोकस करण्याचा प्रयत्न करतात आहे, तेही तुम्हाला इथे शोधावं लागेल. सोबतच हे बघा, हे जे डेटा सेंटर्स आहेत यांच्यासाठी राऊंड द क्लॉक इलेक्ट्रिसिटी फार गरजेची आहे. म्हणजे काय की भरपूरदा ऑफिस किंवा घरी आपली लाईट असते, लाईट गेली, आपल्याला काही थोडा वेळ गेली तर काही फरक पडत नाही. पण हे डेटा सेंटर्स असे असतात की काही सेकंद जरी इलेक्ट्रिसिटी गेली आणि बॅकअप नसेल तर त्यांना करोडोचं नुकसान होऊन जातं. त्यामुळे बॅकअप पण फार मोठ्या प्रमाणात इथे यूज केल्या जातात. आता त्यासाठी डिझेल जनसेट्स असतील, UPS असतील, बॅटरीज असतील, यांचा मोठ्या प्रमाणात इथे यूज केला जातो. सोबतच एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे BESS. ही BESS टेक्नॉलॉजी बॅटरीमध्ये इलेक्ट्रिसिटी स्टोअर करते आणि जेव्हा पाहिजे मग तेव्हा तिला रिलीज केल्या जातं, डिस्चार्ज केल्या जातं. तर BESS कंपनीची जी डिमांड आहे ती सुद्धा डेटा सेंटर कंपनीजमुळे फार जास्त वाढू शकते. आता यामध्ये बॅकअप बद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये जनसेटसाठी कमिन्स असेल किंवा किर्लोस्कर ऑल इंजिन्स असतील, बॅटरीसाठी अमरा राजा असेल, एक्साइड असेल, भरपूर कंपनीज आहेत. पण तुम्हाला हे पण बघावं लागेल की ते इनोव्हेट करताय का. BESS वर कोण जास्त काम करते. काही रिन्युएबल एनर्जी कंपनीज आहेत ज्या BESS टेक्नॉलॉजीवर काम करतात आहे. त्या नावाला बॅटरी कंपनीज नाही आहेत, पण त्यांनी ऑलरेडी या गोष्टीवर काम करायला सुरुवात केली आहे, जे पुढे जाऊन या नॉर्मल बॅटरी कंपनीज ज्या आहेत एक्साइड आणि अमरा राजा यांना टफ फाईट देऊ शकतात आणि डेटा सेंटरमध्ये स्वतः एक मोठा गेम बनवू शकतात. त्यामुळे इथे तुम्हाला थोडा डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. सोबतच ट्रान्सफॉर्मरची इथे मोठ्या प्रमाणात गरज पडते. ही गरज सध्या एवढी आहे, काही भरपूर वोल्टॅम्प आणि भरपूर काही ट्रान्सफॉर्मर कंपनीज आहेत ज्या ऑर्डरही घेऊ शकत नाही सध्या. ट्रान्सफॉर्मरची आउट ऑफ ऑर्डर आहे. नवीन फॅसिलिटी बनवतात आहे जी ऑपरेशनल 2027-28 ला होईल. त्यामुळे अशा प्रकारे यांना बिझनेस येतोय की तेवढा यांच्याकडून हँडल पण होत नाहीये. त्यामुळे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. ऑलरेडी ट्रान्सफॉर्मर कंपनीचे तुम्ही बिझनेस बघा, त्यांचे कॉन्फरन्स कॉल ऐका, तुम्हाला समजून जाईल. आणि रिन्युएबल एनर्जीसाठी ते वारी एनर्जीज असेल किंवा बाकी भरपूर कंपनीज आहेत ज्या या सेक्टरमध्ये हेवीली काम करतात आहे. तर हा मी तुम्हाला एक डेटा पॉईंट दिला, यावर तुम्ही कॅपिटलाइज करून तुमचा स्टडी करा, रिसर्च करा. नक्कीच तुम्हाला काही ना काही ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतील जर तुम्ही प्रॉपर स्टडी आणि व्हॅल्युएशनचा आणि बिझनेसचा स्टडी केला तर. त्यामुळे हे एक असं सेक्टर जिथे फार मोठी ऑपॉर्च्युनिटी, भारतातल्या भविष्यातली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते. आणि हो, जाता जाता इकाशी प्रो कम्युनिटी जरूर चेकआउट करा. जर तुम्हाला वेळ मिळत नाही आहे तर ही कम्युनिटी तुमच्या फार कामाची आहे. इकाशी टाइम्समध्ये तुम्हाला सगळ्या मार्केटच्या न्यूज आणि डिटेलमध्ये मिळतील. सोबतच आमचे स्टॉक रिसर्च रिपोर्ट तुम्हाला दर महिन्याला मिळतील, जे तुमचा वेळही वाचवतील आणि मार्केटच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर बिलकुल मिस करू नका, लिंक खाली दिलेली आहे.